आमदार कृष्णभाऊ खोपडे, आपले आदरणीय पोलीस आयुक्त, महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, स्मार्ट सिटीच्या सीओ, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अधिकारीगण आणि उपस्थित सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, आज जवळपास 500 करोड रुपयाची कामं महानगरपालिका आणि एनआयटीच्या माध्यमातून या काही कामाचं भूमिपूजन आणि काही कामाचं उद्घाटन होत आहे। कृष्णाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे या 10 वर्षामध्ये नागपूरमध्ये सगळ्यात जास्त बदल कोणत्या भागात झाला असेल तर त्याचं नाव पूर्व नागपूर आहे, याचा मला अतिशय आनंद आहे। आपल्या भागामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी होत्या, त्या सगळ्या अडचणी आता सुटत आलेल्या आहे। पूर्व नागपूरमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये पाण्याकरता एकही मोर्चा निघाला नाही। आम्ही ठरवलं होतं की आपल्या झोपडपट्टीमधल्या लोकांना 24 तास पाणी मिळालं पाहिजे। आज 3 पाण्याच्या टाक्याचं उद्घाटन झालेलं आहे, अजून जवळपास 7 टाक्याचं उद्घाटन 2 दिवसात होणार आहे आणि एकंदर नागपूर शहरामध्ये 92 पाण्याच्या टाक्या होणार आहेत। पाईपलाईनची कामं मंजूर झालेली आहे आणि मी आधीच सांगितलं की उद्घाटनाची वाट न पाहता पाण्याच्या टाक्या चार्ज करून लोकांना पाणी मिळेल याची व्यवस्था झाली तर चांगलं होईल। पाण्याची समस्या जशी सुटली आहे तशी रस्त्यांची समस्या पण सुटलेली आहे। आज आपल्या भागामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रोड झालेले आहेत। कृष्णाभाऊंच्या आग्रहाखातर 1200 कोटी रुपये खर्च करून पारडीचा उड्डाणपूल जवळपास पूर्ण होत आलेला आहे। आज आपली जी मेट्रो आहे ती आता पारडीपर्यंत नाही तर पलीकडे अजून ती आपल्या नवीन इंडस्ट्रियल भंडारा रोडच्या एरियापर्यंत जाणार आहे। एवढंच नाही तर नागपूरच्या रिंग रोडवर आता आपण एक नवीन इलेक्ट्रिक बस चालवणार आहोत, जी 18 मीटर आणि 24 मीटरची राहणार आहे आणि त्यामध्ये पहिला पायलट प्रोजेक्ट देशातला नागपुरात होणार आहे। टाटा कंपनीने स्कोडा कंपनीशी जॉईंट व्हेंचर करायला मी जेव्हा झेकोस्लोवाकियात गेलो तेव्हा त्यांना आग्रह केला। हिटॅची किंवा सिमेन्स कंपनीची चार्जिंग सिस्टम आहे आणि ही जी बस आहे ही पूर्ण नागपूरच्या रिंग रोडवर फिरणार आहे, पूर्व नागपूरमधून पण जाणार आहे आणि त्या बसची विशेषता ही आहे की सीट एक्झिक्युटिव्ह चेअर्स आहेत, 135 लोक एका बसमध्ये बसू शकतील। एअर कंडिशन बस आहे, प्रत्येक खुर्चीच्या समोर टीव्ही आहे आणि जसं विमानामध्ये चहा पाणी नाश्ता मिळतो तशी बसमध्ये व्यवस्था आहे आणि बसचा तिकिटाचा दर डिझेल बसच्या तुलनेमध्ये 30% कमी आहे, स्वस्त आहे। म्हणजे एकीकडे मेट्रो आणि दुसरीकडे ही सर्व्हिस, याचाही फायदा होणार आहे। नागपूर शहर आता असं झालेलं आहे की भारतामध्ये सगळ्यात जास्त कॉन्क्रीट रोड कुठल्या शहरात असेल तर नागपूरचं नाव घ्यावं लागेल, असं नागपूरचा अनेक रस्ते मजबूत कॉन्क्रीटचे झाले आहेत। काल आपण एक विश्वविक्रम झाला, गड्डीगोदम चौकामध्ये खाली रस्ता, वरती दिल्ली, मद्रास आणि मुंबई कलकत्त्याची रेल्वे, त्याच्यावरती फ्लायओव्हर आणि त्याच्यावरती मेट्रो, म्हणजे एकाच ठिकाणी 4 मजले 4 लेअर, हे पहिल्यांदा भारतामध्ये नागपुरात यशस्वीपणे झालेलं आहे। काल आम्ही वाडीच्या उड्डाणपुलाचं उद्घाटन केलं। आता नागपूरला व्हेरायटी चौकातून 12-13 मिनिटाच्या आत आपण नागपूर शहराच्या बाहेर अमरावती रोडवर निघून जाऊ। या शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला, रस्त्याचा प्रश्न सुटला, सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपल्या मुलांना उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे। त्यामुळे कॉर्पोरेशनने जागतिक दर्जाची सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी आपण इथे आणली। आज 10,000पेक्षा जास्त मुलं त्या ठिकाणी शिकत आहेत आणि जे शिकले आहेत त्यांना लगेच रोजगार मिळतो आहे। आपल्या भारतामध्ये पहिल्या 5 शैक्षणिक संस्थांमध्ये असणारी नर्सिंग मुंजी, याही पण आता संस्थेचा काम त्यांचं फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्यात, कदाचित 2 दिवसात भूमिपूजन होईल आणि जागतिक दर्जाची ही एज्युकेशनल संस्था याचंही कामकाज नागपूरला सुरू होणार आहे।
आपल्या भारतामध्ये कचऱ्यापासून गॅस तयार करायचा सीएनजी आणि त्याच्यावर आपल्या बसेस आणि गाड्या चालल्या पाहिजे असं माझं खूप दिवसाचं स्वप्न होतं। आणि आता नेदरलँडची एक कंपनी आहे, त्यांनी काम सुरू केलेलं आहे। आणि परवाच माझ्याकडे मुकेश अंबानी आणि त्यांचे चिरंजीव आले होते, त्यांनी याच कंपनीशी 600 प्रकल्पाकरता वर चालणारी मोटरसायकल बजाजची मी आता लॉन्च केली 1 महिन्यापूर्वी। त्याचा खर्च ₹1 पर किलोमीटर येतो आणि पेट्रोलचा खर्च ₹2.25 किलोमीटर येतो। माझी जी गाडी आहे ही इथे उभी आहे, ही शेतकऱ्यांनी तयार केलेल्या 100% इथेनॉलवर चालते, 60% वीज तयार करते। आणि या गाडीचा तुलना जर पेट्रोलच्या ॲव्हरेजशी केली तर पेट्रोलचा भाव ₹25 लिटर होतो, प्रदूषण शून्य। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायो फ्युएल याच्या आधारावर नागपूर महानगरपालिकेने आपल्या सगळे ट्रक बसेस इलेक्ट्रिकवर किंवा सीएनजीवर किंवा इथेनॉलवर कन्वर्ट केली पाहिजे अशी माझी इच्छा आहे। मी स्कॅनिया नावाची कंपनी स्वीडनवरून आणली, त्यांनी 15 इथेनॉलवर चालणाऱ्या बसेस आणल्या होत्या। मी आयुक्त साहेबांचा काही दोष नाही, पण महानगरपालिकेला कोणाचे पैसेच वेळेवर द्यायची सवय नाही। वेळेवर तर सोडा, 1.5 वर्ष बसेस चालवल्या आणि त्यांना एकही पैसा दिला नाही, तिकीट मात्र वसूल झालं, ते पळून गेले बिचारे शेवटी। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता इलेक्ट्रिकच्या बसेस पण आपल्याकडे आल्या आहेत। हे सगळं बदल जे आहे याच्यातून उत्तम रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विजेची व्यवस्था, शिक्षण संस्था, कचऱ्याची साफसफाई या सगळ्यांमधून आपल्या सगळ्यांचं जीवन सुसह्य होणार आहे। एकेका प्रश्नावर आपण या 10 वर्षात हेही पण हुशार आहे, वेळ प्रसंगी यांचा स्मार्टनेस त्यांच्यापेक्षा पुढे आहे। त्यामुळे आपल्या भागामध्ये या स्मार्ट सिटीमुळे देखील चित्र बदललं आहे। आपल्या भागामध्ये आपण साईचे पैसे मंजूर केले आहेत। पोलीस कमिशनर साहेबांनी आयुक्त साहेबांनी एकदा ती कंपाऊंड वॉलचं काम पूर्ण करून दिलं की जागतिक दर्जाच्या खेळाची सुविधा आपल्या इथे होणार आहे। आज एका NITच्या मोठ्या स्विमिंग टँकची त्याचं भूमिपूजन झालेलं आहे। हेल्थ क्लब, व्यायामाच्या व्यवस्था या सगळ्यांच्यावर हॉस्पिटल्स आणि आता 350 बेडचंही हॉस्पिटल आहे। एवढंच नाही तर कृष्णा भाऊंनी माझ्याकडनं सेंट्रल रोड फंडाचे किती पैसे घेतले 10 वर्षात? 3-4 हजार कोटी इथेच घुसवून दिले पूर्ण त्यांनी। म्हणजे सगळे रेल्वे क्रॉसिंगचे अंडरपास, ब्रिजेस सगळे पूर्ण झाली, आता त्यांना मागायला कामच नाही राहिलं। त्यामुळे पूर्व नागपूर बदललं आहे आणि या बदलण्यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर कृष्णा भाऊंचा आहे। ही सगळी कामं करण्यामध्ये त्यांनी विशेष रूपाने पाठपुरावा केला। आज जे दवाखाने होतात आहेत त्यामध्ये माझी आयुक्त साहेबांना विनंती आहे की चॅरिटी कमिशनरच्या खाली ट्रस्ट म्हणून जे उत्तम काम करतात अशा टेंडर काढून चांगली संस्था सिलेक्ट करून त्यांना हे हॉस्पिटल चालवायला द्या, जेणेकरून लोकांना चांगल्या प्रकारची सर्व्हिस मिळेल। इथे पारडीला भवानी माता हॉस्पिटल कृष्णाभाऊ मी त्यावेळी आम्ही सगळ्यांनी मिळून आपल्या कार्यकर्त्यांनी सुरू केलं आणि त्यावेळी आता पाहता पाहता तिथे एवढ्या व्यवस्था झाल्या की हार्टचं ऑपरेशन ते निशुल्क करतात। मी त्यांना इंडियन ऑइलच्या वतीने जवळपास 8-10 कोटी रुपयाची कॅथलॅब पण डोनेशनमध्ये मिळवून दिली, 15-16 कोटी रुपयाचे इक्विपमेंट आणून दिले, बिल्डिंग तयार झाली आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून उत्तम गरिबांची सेवा होते आहे। या भागामधल्या लोकांना या ज्या सगळ्या सोयी सवलती मिळाल्या आहे त्यामुळे त्यांचं जीवन सुसह्य झालेलं आहे। पण एक गोष्ट मात्र कुठेतरी गंभीरतेने विचार करण्याची आवश्यकता आहे।
हे जे 200 रुपये आणि 500 रुपये ज्यांनी प्लॉट विकले ते कुठे गेले आता? ते इथे नाही बसले, ते फक्त प्लॉट विकून निघून गेले आणि तुम्ही आमच्या छातीवर कुदवलं त्यांनी. तुम्ही ना डेव्हलपमेंट चार्जेस भरले, ना परवानग्या घेतल्या, घर बांधलं आणि आम्ही मत मागायला आलो तर आम्हाला खरं बोलण्याची ताकद नाही आहे, नाही तर तुम्ही मला तुम्हाला मत नाही देत. आणि मोठ्या प्रमाणावर 200 फुटाचे रुपये स्क्वेअर फूटचे प्लॉट घेतले आणि आता 50 लाखाचं घर तुम्ही विकता. चांगली गोष्ट आहे, पण आता पुढे तरी हे व्हायला नको. त्यामुळे महानगरपालिका आणि NITनी जर डेव्हलप प्लॉट निर्माण केले, कॉलनी डेव्हलप केल्या, पाणी, वीज, रस्ते सगळ्या व्यवस्था केल्या, तर मला असं वाटतं की कॉर्पोरेशनचाही टॅक्स मिळेल आणि लोकांची पण सोय होईल. ही उपलब्धता नसल्यामुळे नाईलाजाने लोकांना अशा प्रकारचे प्लॉट विकत घ्यावे लागतात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये स्मार्ट सिटी ही सरकारने डेव्हलप करण्यापेक्षा विकासकांनी डेव्हलप करावी. लँड उपलब्ध करून महानगरपालिकेने NITने त्यांना पाण्याची व्यवस्था, ड्रेनेजची व्यवस्था जर करून दिली, लाईटची व्यवस्था केली, तर मला असं वाटतं की अडचण येणार नाही. मला अतिशय आनंद आहे की नाग नदीचा 2400 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट मंजूर झालेला आहे. त्यात सगळ्या ड्रेनेज लाईन आपण बदलवणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाक्या तयार झाल्या, 24 तास पाणी मिळणार आहे. एवढंच नाही तर नाले आपण सगळे साफ करून अंडरग्राऊंड करू, जेणेकरून या शहरामध्ये कुठेही दूषित पाणी जाणार नाही. या शहराला सुंदर करण्यामध्ये आपल्या सगळ्यांचं योगदान खूप मोठं आहे. ही सगळी कामं माझ्यामुळे, देवेंद्रजींमुळे किंवा कृष्णाभाऊंमुळे झाली नाही. ही कामं जर झाली असेल तर याचं खरं श्रेय माझ्यासमोर बसलेल्या जनतेला आहे. कारण तुम्ही आम्हाला साथ दिली नसती, निवडून दिलं नसतं आणि आमच्या हाताला शक्ती दिली नसती तर हे कामच करता आले नसते. आणि त्यामुळे तुमच्या समर्थनाने, तुमच्या शुभेच्छांनी ही उत्तम कामं झाली. मी आज अनेक कामाची सुरुवात झाली याबद्दल आयुक्तांना, NIT चेअरमनला आणि आपलं पोलीस स्टेशन पण छान झालं आहे. पण पोलीस स्टेशनमध्ये येण्याची गरजच पडायला नको, एवढं चांगली लॉ अँड ऑर्डर ठेवायची जबाबदारी तुमची आहे. आणि मी आयुक्त साहेबांना नेहमी सांगतो की जे लोक गुंडागर्दी करतात, जे लोक कायदा हातात घेतात, त्यांची धुलाई करा म्हणून. पकडून पकडून मारा त्यांना. अफू गांजा चरसवाले जे असतील, सटवडे असतील, बेवडे असतील, त्यांना धाक पडला पाहिजे. आणि तुम्ही महिला काम करा, हा बेवडा आला घरात का झोडपून काढला त्याला, त्याच्याशिवाय त्याचं व्यसन नाही जात. त्यामुळे येणाऱ्या काळात हॅपी ह्युमन इंडेक्स असं म्हणतात की आपल्या सगळ्यांचे जीवन सुखमय झालं पाहिजे, परिवार सुखी समाधानी झाला पाहिजे, मुलांना उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे आणि तुम्हाला सर्व प्रकारच्या उत्तम सुविधा मिळाल्या पाहिजे. त्याच्याकडे आपण हळू जवळपास पोहोचतोय. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे या जनतेवर मी नेहमी म्हणतो की मी नागपूरच्या जनतेचा आणि जनता माझी आहे. मी जात पात पंथ धर्म भाषा मानत नाही. आम्ही सगळे एक आहोत. जातीयता अस्पृश्यता मुक्त करू आणि एका परिवारासारखे आपण मिळून सुखदुःखात बरोबर मिळून राहू, हीच आपली सगळ्यांची संकल्पना आहे. आणि मग आपल्या सगळ्यांना या स्मार्ट सिटीच्या रूपाने जो आनंद मिळणार आहे तो खूप अगुणित असा आहे. फक्त एकच करा की यावेळी स्मार्ट सिटीमध्ये कमीत कमी एक 25,003 मीटरचे मोठे मोठे झाडं लावा. या स्मार्ट सिटीला ग्रीन तयार करा. इथे बगीचाकरता जागा आहेत, त्या खेळाच्या मैदानाकरता जागा आहेत. मागच्या वेळी आपण खासदार क्रीडा महोत्सवामध्ये कुस्तीच्या स्पर्धा आपल्या भवानी माता मंदिराच्या ग्राउंडवर घेतल्या होत्या. मला विश्वास आहे की या भागात बरेचशी मैदानं आहेत. ती मैदानं चांगली विकसित होऊन आपली मुलं तिथे शिकली पाहिजे, तिथे खेळली पाहिजे. स्विमिंग टँकची पण व्यवस्था आता काही ठिकाणी इकडे पण पुढे मागे होईल आणि आपल्या सगळ्यांचं जीवन सुखमय आणि आनंदी होईल असा मला विश्वास आहे. मी मनापासून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या सगळ्या कामामध्ये ज्यांनी अथक प्रयत्न केले, चिकाटीने काम केलं आणि आपल्या सगळ्यांच्या स्वप्नातलं पूर्व नागपूर ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने सिद्ध केलं, त्या कृष्णाभाऊंना
मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांनाही शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. राष्ट्रगीत है.